नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, एक महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी। शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे 36 जिल्ह्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 50 विद्यार्थ्यांची बॅच, ज्याला म्हणूया सुपर 50 बॅच घेतली जाणार आहे। यामध्ये 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांना नीट आणि JEE ची कोचिंग पूर्णतः मोफत मिळणार आहे। सरकार याचा पूर्ण खर्च उचलणार आहे। तुम्हाला कोचिंगचा पूर्ण खर्च सरकार करणार आहे आणि हे कोचिंग जे मिळणार आहे तुम्हाला हे नामवंत क्लासेसचं कोचिंग मिळणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 10वी नंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकल सेक्टरमध्ये जाऊ इच्छिता पण जाण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो या एक्झामचा, त्या अभ्यासासाठी जे मार्गदर्शन लागतं ते लाखो रुपयांचं आहे। एवढा खर्च गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना किंवा पालकांना शक्य होत नाही। सो ह्या हुशार होतकरू निडी विद्यार्थ्यांसाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील 50 विद्यार्थ्यांना ही सवलत मोफत मिळणार आहे। सो नक्की याचा फायदा घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, पण याच्या पुढच्या ज्या स्टेप्स असतील, सरकारकडनं काय काय प्रसिद्धी पत्रक येतं, त्याचे निकष काय असतात, ते सगळे जाणून घेण्यासाठी हा चॅनल लगेच सबस्क्राइब करा। खाली बटन आहे, सबस्क्राइब करून बेल आयकॉन पण क्लिक करून ठेवा। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। या संदर्भातलं सरकारी आदेश परिपत्रक पण येणार आहे, ते आलं की ते पण मी तुम्हाला सांगतो। पण प्रथमतः समजून घेऊया इनिशियल लेवलला प्रत्येक जिल्ह्याची जी बॅच आहे, संधी कुणासाठी आहे, पात्रतेचे निकष काय असणार आहे, कोणाची निवड होऊ शकते यामध्ये, आणि किती वर्षांपर्यंत तुम्हाला हे फ्री असणार आहे आणि तुम्हाला कोचिंग कुठे मिळणार आहे। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये जर 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची एक्झाम कोणी देत असेल तर अशा उमेदवारांसाठी सुद्धा एक महत्त्वाची भव्य ऑफर इथे दिलेली आहे। जी मार्गदर्शन बॅच आहे, आपली टीम तुम्हाला पूर्ण शिकवते, फक्त 499 रुपयात आहे। प्रथम येणाऱ्या 200 विद्यार्थ्यांनाच ही ऑफर होती, पण काल दिवसभरातनं प्रत्येक पालकाचा जवळपास आम्हाला कॉल आलेला आहे, सर आम्हाला घ्यायची, फक्त टेक्निकल इश्यू आहे, आम्हाला जमत नाहीये, डाउनलोड होत नाही वगैरे वगैरे वगैरे, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे। सो ही ऑफर आम्ही आता अजून थोडी वाढवली आहे आणि 200 विद्यार्थी ऑलरेडी फुलफिल झालेले आहेत। सो ही ऑफर आम्ही थोडी पुढे नेलेली आहे। साधारणतः आता आतापर्यंत जवळपास आकडा बघितला आता 250+ झालेला आहे। सो येणाऱ्या पुढच्या परत 200 विद्यार्थ्यांना ही ऑफर असणार आहे। या पुढच्या येणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना ऑफर नक्की जॉईन करा, आता लगेच जॉईन करा। खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ॲपची, ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट ॲपवर गेल्यानंतर हवं ती बॅच तुम्ही परचेस करा। 4थीची पण आहे, 7वीची पण आहे आणि आपलं जे अकॅडमी आहे ती कोणती आहे, इग्नाइट पाठशाला आहे। तुम्ही प्ले स्टोअरवरनं सुद्धा या नावाने तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डायरेक्टली परचेस करू शकता। ओके, ह्या बॅचेसमध्ये ना तुम्हाला सेपरेट फॅकल्टी आहे, एका विषयाला 3 ते 4 फॅकल्टी आहे, प्रत्येक टॉपिकनुसार शिकवणार आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट तुम्हाला भरपूर सारे आम्ही देणार आहोत, काळजी करू नका। सो नक्की जॉईन करा। पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, बघा 8वी 9वी 10वीची सुद्धा आपण कोचिंग लवकरच बॅच अनाउन्स करत आहोत। कोचिंग क्लास आपला चालू होतोय, मॅथ, सायन्स, SST सह पूर्ण 10वी तुम्हाला शिकवणार आहे आणि पुढे JEE नीट सुद्धा आपण इग्नाइट अकॅडमीला स्टँडर्ड टीम आपली बनत आहे, ती तुम्हाला शिकवणार असणार आहे। लवकरच ह्या पण बॅचेस आपल्या चालू होणार आहे। सो वेट अँड वॉच। पुढे जाऊया आपण घेऊन सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे। सकाळ न्यूजपेपरने बातमी दिली बघा, 6 नोव्हेंबर 2025 ची बातमी आहे आणि त्यात त्यांनी या मथळ्याखाली सांगितलं बघा, मंत्रालयाचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे इमेज आहे तुम्हाला इथे। JEE नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील 50 विद्यार्थ्यांचा खर्च राज्य शासन भरणार, कशी होणार निवड ते पण सांगितलंय। सो राज्य शासन तुमच्यासाठी हे सगळं खर्च करणार आहे। सो याचा फायदा नक्कीच गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी घेतलाच पाहिजे। बघा बऱ्याच वेळेस असं होतं की अभ्यासात हुशार असणारे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहे, 10वीला बोर्ड परीक्षेमध्ये 95 ते 98% गुण मिळवतात, पण कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे, पैसे पे करू शकत नाही, पुढे शिक्षण घेऊ शकत नाही, कारण खर्च खूप जास्त आहे, इच्छा असूनही त्यांना JEE नीट किंवा मेडिकल आणि इंजिनिअरिंग मध्ये जाता येत नाही। अशा उमेदवारांची तयारी करून घेण्यासाठी, त्या उमेदवारांची तयारी करून घेण्यासाठी जो खर्च येतो, दरवर्षी त्यांची स्वतंत्र परीक्षा होणार, म्हणजे या विद्यार्थ्यांना जर भविष्यात JEE नीट तयारी करायची असेल, भविष्यात म्हणजे 10वी नंतर लगेच, तर ह्या उमेदवारांची काय होणार आहे, त्यांची टेस्ट होणार आहे, म्हणजे 10वी नंतर आफ्टर 10th, बघा 10वी नंतर 2 वर्षाचं हे आफ्टर 10th, म्हणजे 10वी नंतर ह्या विद्यार्थ्यांची एक CET एक्झाम होईल, त्या जिल्हा लेवलला आणि जिल्हा लेवलला म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला, आणि ह्या जिल्ह्यामधनं CET मार्फत 50 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे। हा पहिला मुद्दा, CET एक्झाम तुमची होणार आहे। आणि किती वर्षासाठी असणार हे कोचिंग, तर हे कोचिंग असणार तुम्हाला 2 वर्षासाठी। 2 वर्षासाठी तुम्हाला हे कोचिंग पूर्णतः मोफत असणार आहे। ओके,
50 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 2 वर्षाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे, अशी बातमी सकाळने दिलेली आहे. त्यात त्यांनी सांगितलं बघा, कौटुंबिक परिस्थिती हालाकीची नसल्यामुळे हे सगळं सरकार या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. आणि यामध्ये बघा सुपर 50 ही नवी योजना प्रस्तावित केली आहे. त्याचा प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. मागच्या वेळी 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता 10वी झालेले विद्यार्थी आता 11वीत जे आहेत बघा, आता जे विद्यार्थी 11वीत गेलेले असतील त्यांना सुद्धा ही संधी आहे. म्हणजे आता ह्या वर्षी 10वीची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी तर आहेच, पण जे विद्यार्थी आता 11वीत आहेत, 11वीची एक्झाम देतील त्यांना सुद्धा ही संधी देण्यात आलेली आहे. ते विद्यार्थी 12वीत गेल्यावर JEE नीट परीक्षेची तयारी करतात. बघा जनरली होतं काय की तुम्ही 11वी 10वी नंतर खरं म्हणजे JEE नीटची तयारी करणार खूप मोठा वर्ग आहे. इव्हन तो 8वी पासून पण तयारी करणार वर्ग आहे. पण 12वीत गेल्यावर जर तयारी करायची म्हटलं तर ते बराच काय म्हणतो लेट होऊन जातं. सो त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे की 10वी नंतरच हे सरकार तुम्हाला सुपर 50ची बॅच देत आहे. प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. मागच्या वेळी 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता 11वीत आहेत. ते विद्यार्थी 12वीत गेल्यावर JEE नीटची परीक्षा तयार करतात. यावर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा झाल्यावर कधी असणार CET तुमची बघा, 10वीची बोर्डाची एक्झाम झाली, 10th बोर्डची एक्झाम झाली की तुमची ही CET घेतली जाणार आहे. कशासाठी? तुमची निवड करण्यासाठी. आता 11वीत जे विद्यार्थी 12वी मध्ये जातील त्यांची एक चाचणी घेतली जाणार आहे. त्यात 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून 50 तर 11वी उत्तीर्ण विज्ञान शाखेतील 11वीचे कोणते विद्यार्थी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमधून 50 असे एकूण 100 विद्यार्थी निवड या वर्षी होणार आहे. म्हणजे आता विचार करा, 36 जिल्ह्यांमध्ये जर विचार केला प्रत्येकी 100 तर जवळपास 3600 विद्यार्थ्यांची निवड या वर्षी होणार आहे. पुढच्या वर्षी फक्त 10वीचेच असू शकतात, पण या वर्षी संधी आहे 11वीत सायन्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना. मी सांगू इच्छितो, तुमच्या मुलाला JEE नीटची तयारी करायची असेल आणि ह्या निकषात तुम्ही बसत असाल तर तुम्ही तयारीत राहा, तुमची CET होणार आहे. त्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायचं आहे, तुमची बोर्डाची एक्झाम झाली की त्याच्यानंतर इथे सिलेक्शन करण्यासाठी जी CET एक्झाम घेणार आहे ती तुमची होणार आहे. सो पुस्तकं ठेवा, पुस्तकं साईडला करू नका, पुस्तकांचा अभ्यास सुद्धा मेंदूत ठेवा, कारण तुमची CET होणार आहे. पुढे जाऊन सांगू तुम्हाला, या प्रस्तावात म्हटले आहे की शिक्षण विभागाच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील होतकरू, आता सोलापूरची सोलापूरच्या सकाळी बातमी तेव्हा सोलापूरचं नाव घेतलंय. सो गरीब जे विद्यार्थी आहे, होतकरू विद्यार्थी, गरीब कुटुंबातले विद्यार्थी आहे, ज्यांना डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत सरकारकडनं तुम्हाला होणार. याचा फायदा नक्की घ्या. गव्हर्नमेंट तुमच्या आमच्यासाठी स्कीम काढतं. हे स्कीमला जे पैसे वापरते कुठून वापरतं तर सर्वसामान्य जनतेतून जो टॅक्स गोळा होतो त्याच्यातनंच ही स्कीम लॉन्च होतात आणि आपल्यासाठी त्या देत असतात. सो हे पैसे आपलेच आहे. आपल्या चांगल्यासाठी जर सरकार खर्च करत असेल आणि आपण जर याची फायदा घेतला नाही तर मग काय उपयोग त्याचा. सो फायदा घेतलाच पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न नक्की करा. सो बोर्डाच्या परीक्षेनंतर निवडीची परीक्षा तुमची होणार आहे. बघा यामध्ये सुपर 50 मध्ये ही योजना जी आहे याच्यासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही तिसरी अट याच्यामध्ये की तुमचं उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका शासनाकडून तयार करून दिली जाणार. बघा हा एक मुद्दा महत्वाचा आहे की क्वेश्चन पेपर शासन तयार करणार आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून 50 विद्यार्थी निवडले जातील त्यांच्या आवडीनुसार. मग तुम्ही कोणता कोर्स लावू शकता, तुम्हाला वाटलं तर JEE लावू शकता, तुम्हाला वाटलं तर नीटचा पण करू शकता. पण काहींना दोन्ही परीक्षेच्या JEE नीट परीक्षा द्यायचं असेल तर दोन्ही पण त्यांना मिळणार आहे. सो शासनाच्या वतीने त्या विद्यार्थ्यांची नामांकित कोचिंग क्लास, बघा चांगला कोचिंग क्लास तुम्हाला देणार आहेत. प्रशिक्षण संस्थांमधून JEE नीटची तयारी करून घेतली जाणार आहे. म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न 50 लाखाच्या आत पाहिजे. 10वी नंतरचा विद्यार्थी पाहिजे. 11वी सायन्सचा विद्यार्थी पण देऊ शकतो. 2 वर्ष तुम्हाला पूर्ण कोचिंग मिळणार आहे. सरकार पूर्ण खर्च तुमच्या याच्यावरती करणार आहे. लक्षात घ्या. आणि तुम्हाला कोर्स JEE नीट दोघांपैकी एक किंवा दोघंही मिळू शकणार आहे. शासनाला प्रस्ताव सादर, मंजुरीनंतर कार्यवाही. आता प्रस्ताव सादर झालाय, राज्य शासनाला त्या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून दरवर्षी 50 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यासाठी 10वी उत्तीर्ण होऊन विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेतली जाईल. त्यातून मेरिटनुसार ही निवड होईल. गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना योजनेतून JEE नीट परीक्षेची तयारी करता येईल.
त्याचा 2 वर्षांचा खर्च शासनाकडून होईल असाही प्रस्ताव आहे. कोणी दिलाय प्रस्ताव हे सांगितलं कोणी आहे? महेश पालकर, संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण पुणे या शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव पाठवला आहे. आता हा मंजूर झाला की लवकर सगळ्यांसाठी ओपन होणार आहे. सो खूप चांगली बातमी तुमच्यासाठी आहे. नक्की याचा फायदा तुम्ही करून घ्या. मी सांगतो खेड्यातले जे विद्यार्थी आहे, खेड्यातले जे पालक आहेत, ज्या पालकांना कदाचित माहिती पण नसेल त्या पालकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. कारण ही माहिती बऱ्याचशा खेड्यामध्येच गरीब, होतकरू आणि इकॉनॉमिकल आर्थिक परिस्थिती हालाकीची असणारे पालक आणि विद्यार्थी आहे. तिथे खूप चांगलं टॅलेंट आहे खरं म्हणजे. त्या टॅलेंट पर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा. तुमच्या गावातला ग्रुप असेल, सोसायटीचा ग्रुप असेल, त्यांना पण हा मेसेज नक्की पोहोचवा. कारण ह्या वर्षापासून हा प्रस्ताव गेलाय, पुढच्या 1-2 महिन्यात मंजूर होऊन जाईल. आता आचारसंहिता चालू आहे, पण या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हे नक्कीच मंजूर होऊन या येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. सो नक्कीच तयारीत राहा. याची अपडेट मी तुम्हाला देत राहील. त्यासाठी काय करा, तुमच्या सगळ्या मित्रांना, सगळ्या ग्रुपला सांगा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यावरती पुढची डिटेल्स पण तुम्हाला देईल. पूर्ण प्रोसेस तुमच्याबरोबर मी असेल, कसं करायचं, काय करायचं, एक्झाम कशी असते, सब्जेक्ट कोणते असतात, कसा अभ्यास करायचा, सगळं मी तुम्हाला सांगेल. पण मात्र जर तुम्ही इच्छुक असाल, तुमचा पाल्य इच्छुक असेल, तुमच्या गावातल्या रिलेटिव्हचा, माहितीतला कुणी पालक, मुलगा असेल आणि होतकरू असेल, त्यासाठी सगळ्यांनीच हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तयारीत राहा. त्याचबरोबर तुमच्या माहितीत कुणी असेल 4वी आणि 7वीचं, तर बघा फार कमी फी मध्ये 499 रुपयात स्कॉलरशिपचं पूर्ण आम्ही तुम्हाला शिकवतोय. 4 विषय, मराठी, इंग्लिश, गणित आणि बुद्धिमापन चाचणी. सो नक्कीच जॉईन करा. दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. प्रथम आता 200 विद्यार्थ्यांना, इथून पुढे 200 विद्यार्थ्यांनी सवलत आम्ही परत एकदा अवेलेबल केलेली आहे. सो इग्नाइट पाठशाळा नावाचा ऍप डाउनलोड करा. हे ऍप आहे, डाउनलोड करा, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये इग्नाइट अकॅडमी पाठशाळा नावाचा ऍप आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तुम्हाला ती लिंक दिलेली आहे. डाउनलोड करा, परचेस करा. काही शंका असेल तर आमच्या नंबरला कॉल करू शकता. अजून काही शंका असेल, नंबर कुठे आहे? खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलाय, तो पण बघून घ्या. अजून काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा, सगळ्यांना शेअर करा, आणि काही प्रश्न मनात असेल तर मनात ठेवू नका, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.